तेल किंवा तूप गरम करायचं नाही. आपल्या घरची कोणाचीच फोडणी विदाऊट आवाज होत नाही. म्हणजे सगळ्यांचं आपण आधी कढई घेतो, तेल टाकतो, तेल गरम होण्याची वाट बघतो, मग त्याच्यात राई जिरे टाकतो, राई जिरे तडतड फुटले की म्हणतो अरे फोडणी मस्त झाली. तर ही जी फोडणी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा ही फोडणी करता किंवा हे तेल तुम्ही गरम करता तेव्हा ते राई जिरे फुटत नसतात, तर तेल ऑक्सिडाईज होतं आणि त्याचे मॉलिक्यूल सेपरेट झाले की तेच बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून तुमच्या शरीरामध्ये डिपॉझिट होतं. म्हणून इथपासून पुढे तुमच्या घरच्या फोडणीचा आवाज नाही झाला पाहिजे. असंच आम्ही सगळं माझ्या जेव्हा ओपीडीत पेशंट येतात तेव्हा ते सांगतात की अहो मी तर तेल खात नाही, तूप खात नाही, तरी माझं LDL वाढत राहतं, कोलेस्ट्रॉल वाढत राहतं. त्याचं कारण काय? तर ही तुमची फोडणी. तर याच्यापुढे पूर्वी आपल्याकडे पण सगळेजण जेवण बनवायचे तेव्हा कधी तेलाचा वापर केला जायचा का? पण आता सरस आपण तेलामध्येच आपल्या भाज्या बनवतो. पूर्वी लोक काय करायचे, भाजी किंवा जे काही घेतलं ते आधी पातेल्यात घ्यायचे, पाणी टाकायचे, वरून थोडंसं जेव्हा मिळेल तेव्हा तेल टाकलं जायचं. पण आता आपल्याकडे तेलातच भाजी बनवली जाते आणि मग आपण तर अरे मस्त भाजी झालेली आहे, एकदम तरी आली की एकदम अरे वा मस्त आहे. तर हेच तरी जी आहे तीच तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल म्हणून तुमच्या हृदयाला हानिकारक ठरत असते. माधोबागच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या YouTube चॅनलला भेट द्या.